तर बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतोय। तर आज आपण बनवतोय ओल्या मुगाची चटणी। त्यासाठी आधी थोडासा लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर पॅन तापवून घेतले मी, त्यात हे दाणे स्वच्छ धुवून घेतले आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला। थोडंसं पाणी त्याचं सुकलं की थोडंसं तेल टाकणार आहे। दाणे आपले व्यवस्थित भाजले। आता पण याला गार करून घेऊ आणि मिक्सर मध्ये जाडसरची भरड काढून घ्यायची आपल्याला। तेल टाकून घ्यायचंय। जिरा टाकून झालाय। आता टाकून घेऊ कांदा। आता कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ घालते मी। थोडासा परतला गेलाय। आता त्यात आपण जो लसूण मिरचीचा ठेचा करून घेतला होता तो टाकून घ्यायचा आणि हे दोघी व्यवस्थित आपल्याला आता परतून घ्यायचे। थोडासा कढीपत्ता घालते, हिंग, तर मिक्स करून घेते। आपले मिरची आणि कांदा परतलाय, तर थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, मिक्स करून घ्यायचे। थोडीशी कोथिंबीर आणि जे मूग आपण भाजून घेतले होते त्याची भरड घालून घ्यायची। थोडंसं मीठ आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। गरज भासल्यास थोडासा पाण्याचा शिपका मारू शकता तुम्ही। मस्त अशी वाफ सुद्धा बसली आहे आणि पूर्ण जे गोळे आहेत ते असे मिक्स करून घ्यायचे आपल्याला। तर तयार झाली आपली मस्त चमचमीत अशी ओल्या मुगाची चटणी। जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीज किचन।